हॅलो, गुड मॉर्निंग. आज आमचा नाश्ता असा साधा होता कारण की मला ना आज कृष्णवीला घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं कारण तिचं आज 18 महिन्याचं ना वॅक्सिनेशन होतं. म्हणून मग सकाळी सगळं लवकर आवरून घेतलं, भाजी करून घेतली, पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या वगैरे करून झालं, किचन वगैरे आवरून घेतलं. मग मी तयारी वगैरे केली कारण की मग काय लेट होऊन जातं आणि तिकडूनच कृष्णेच्या पप्पांना ऑफिसला जायचं होतं. बिचारी कृष्णवीला तर काहीच आयडिया नव्हता की तिला आज वॅक्सिनेशन देणार आहे म्हणून. पण तिचं ना एक आहे की तिला हॉस्पिटलचे असं स्टेप्स वगैरे चढायला लागलं ना की तिला लगेच समजून जातं, बिचारीचा चेहराच उतरून जातं की आपण आता हॉस्पिटलला जाणार आहे. मग हॉस्पिटलला घेऊन गेलो, जरा वेळ तिकडे बसलं, तिचं वजन वगैरे केलं आणि मग तिकडेच तिला खेळवायला लागतं थोडं कारण की ते इंजेक्शन म्हणजे घाबरत नाही पण रडते की तुम्ही बघू शकता इथे ती कशी रडते आहे म्हणून. तिच्या पप्पांनी ना तिला जेम्स घेऊन दिले होते कारण ती खूप रडत होती. मग घरी आलो आणि त्याच्यानंतर मला आठवलं की लास्ट वीकच मी माठ धुतला होता, चला माठ धुवायचा असं म्हणून. तर माझी मम्मी मला सांगत होती की माठ ना मिठाने धुवायचा का, कारण त्याचे पोर्स ना असे ओपन होऊन जातात आणि मग त्याच्यातलं पाणी ना थोडं गार होतं, म्हणजे छान गार होतं असं पोर्स ओपन झाले की. त्यामध्ये